आता पाहूयात मुंबईमधल्या महत्त्वाच्या बातम्या। मुंबईचे डबेवाले बुधवारपासून सुट्टीवर जाणार आहेत, त्यामुळे 9 एप्रिलपासून 6 दिवस ही सेवा बंद राहील। मुंबईतील बहुसंख्य डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील येतात। दरम्यान या गावांमध्ये सध्या यात्रा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत। मेट्रोच्या कामासाठी 15 दिवस वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे। माजीवाडा मेट्रो स्टेशनवर 5 ते 20 एप्रिल दरम्यान मेट्रोचे छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत आणि या काळामध्ये माजीवाडा ब्रिजवर मुंबईकडनं नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद असेल। ही वाहनं ज्युपिटर हॉस्पिटल समोरील रोडने वळवली जातील। अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये अज्ञातांनी हल्ला केलेला आहे। रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर हल्लेखोरांनी हल्ला केला। दरम्यान यामध्ये ऑफिसचं मोठं नुकसान झालं। ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीनं हल्ला करण्यात आला। अवघ्या 23 सेकंदांमध्ये हल्ला चढवून हल्लेखोर निघून गेले। स्वयंघोषित कथित डोंबिवली किंग रील स्टार सुरेंद्र पाटील याला अखेर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं नाशिक येथून अटक केलेली। त्याच्यावर डोंबिवलीमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल होते। आता पुढील तपासासाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात तो आहे। उल्हासनगरमध्ये एक पानटपरी चालकानं ग्राहकाला बेदम मारहाण केलेली आहे। कैचीने ग्राहकावर सपासप वार केलेले आहेत आणि इतर ग्राहकांनी पानटपरी चालकाला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने ग्राहकाच्या अंगावरच उडी टाकत हल्ला केलेला आहे।